मंडळी नमस्कार, मी मयुरी. नमस्कार, मी प्रथमेश. महाराष्ट्रातील विधानसभेचा प्रचार संपला. काल म्हणजेच 20 तारखेला मतदान सुद्धा पार पडलं आणि आता वेध लागले ते निकालाचं 23 तारखेचं. पण निकाला आधी येतात ते म्हणजे एक्झिट पोल्स. हेच एक्झिट पोल्स ज्याच्या माध्यमातून आपण एक अंदाज लावत असतो की महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार, कोण किती जागा जिंकणार, कुठल्या जागेवरती कोणाचा विजय होणार. हेच एक्झिट पोल विशेष भारीने सुद्धा तुमच्यासाठी खास आणलेले आहेत. साताराचा एक्झिट पोल आपण केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आता आपण पाहतोय सांगली जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघातील एक्झिट पोल. आता सुरुवातीला सांगली जिल्ह्यामध्ये झालेलं मतदान किंवा त्याची टक्केवारी पाहायची झाली तर सांगलीमध्ये प्रथमेश 63.28% इतकं मतदान काल झालेलं आहे. तर या टक्केवारीवरून एकंदरीतच ही टक्केवारी वाढलेली आहे हे तर स्पष्ट होतच. पण सांगली जिल्ह्यात येणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचा पारडं जड आहे, कोणाच्याही विजयाची शक्यता जास्त, याबद्दल आपण चर्चा करतोय. सुरुवात करूयात सांगली विधानसभेपासून. सांगली विधानसभेला बघायचं झालं तर भाजपचे सुधीर गाडगीळ आहेत, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आहेत आणि विरुद्ध आहेत ज्यांनी अपक्ष बंडखोरी केलेली आहे त्या जयश्रीताई पाटील. आता या तिहेरी लढतीमध्ये काय चित्र असेल? मयुरी, सांगली विधानसभा मतदारसंघ हा मुख्यतः भाजपचा आता बालेकिल्ला बनलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तिथले वोटर मतदान करत असतात. पण आता समीकरण अशी झालेली आहेत की पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसकडून लढतायत, सुधीर गाडगीळ हे जे विद्यमान आमदार आहेत ते भाजपकडून लढतायत. पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की काँग्रेसचे ज्या जयश्री पाटील आहेत त्यांनी तिथं अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तो त्यांनी माघारी न घेता अपक्ष निवडणूक लढवलेली आहे. आता अंतर्गत माहिती अशी येते की विशाल पाटील जे की खासदार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाचे, त्यांनी छुपी ताकद कुठेतरी जयश्री पाटील यांच्या पाठीमागे उभी केल्याचं आपल्याला आता काही सूत्रांकडून समजतंय. त्यामुळं आता निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे. पण सुधीर गाडगे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे आणि मतदानाच्या दिवशी जर आपण विचार केला तर सध्या तरी पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांचं पारडं जड दिसतंय. पण तिथून पृथ्वीराज पाटील विजय होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. बरं, सांगली विधानसभेनंतर आता बारी आहे मिरज विधानसभा मतदारसंघाची. मिरजमध्ये बघायला गेलं तर भाजपचे सुरेश खाडे आहेत, त्यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते आहेत आणि विरुद्ध वंचितने सुद्धा एक उमेदवार दिलाय ते म्हणजे विज्ञान माने. काय परिस्थिती आहे सध्या तिथे? मयुरी, मिरजमध्ये आपण बघायला गेलो तर सुरेश खाडे हे विद्यमान आमदार सध्या तिथून उभे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तानाजी सातपुते जे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभे आहेत. आता ही लढत कुठेतरी वन साइड असताना दिसते. इथं या मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस मुस्लिम मतदान हे निर्णायक ठरलेलं आहे. आता गेल्या वेळेस जर बघितलं आपण तर मुस्लिम मतदान 33-35 हजार मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं होतं आणि त्याच्या जीवावर एक टस्सल फाईट झालेली होती. पण यावेळेस मात्र ते मुस्लिम मतदान जास्त प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण आता मुस्लिम मतं जरी मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी कुठेतरी मुस्लिम नेते मात्र भाजपकडे विकले गेलेले आहेत अशी तिथल्या पत्रकारांची चर्चा आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्या मतदारसंघामध्ये सुरेश खाडे यांच्या बाजूने वातावरण आपल्याला दिसतंय. बरं, मिरज झाला, त्यानंतर सांगली जिल्ह्यातला एक हॉटलिस्ट मध्ये येणारा मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवठे महांकाळ. तासगावमध्ये खासदार राहिलेले संजय काका पाटील आहेत, ज्यांनी भाजपमधून अजित पवारांच्या पक्षातून उमेदवारी घेतली आणि त्यांच्या विरोधात आहेत आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील जे शरद पवारांच्या पक्षाकडून आहेत. आता या लढतीमध्ये काय वाटतं, एक्झिट पोल नुसार कोणाचं पारडं जड आहे? मयुरी, तासगाव हा जे माजी गृहमंत्री आहेत आराराबा पाटील, दिवंगत आराराबा पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ ओळखला जातो. त्याचबरोबर संजय काका पाटील जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मतदारसंघ ओळखला जातो. तिथलं जे अंजनी विरुद्ध चिंचणी असं जे वॉर आहे त्यासाठी हा तासगाव मतदारसंघ ओळखला जातो आणि या 2 पाटील घराण्यात इथं लढत होते. खरं तर ही लढत आराराबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील विरुद्ध संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांच्यामध्ये होणार अशी एक शक्यता होती. पण संजय काकांनी शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं ठरवलं, कारण ही निवडणूक खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची मानली जाते. कारण ज्या अर्थी संजय काका पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, त्या अर्थी त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला निवडून यावं लागेल हे ते करेक्ट जाणतात. त्यामुळे संजय काका पाटील यांनी ही जागा
ऐन मोमेंटला अजित पवार गटामध्ये उडी घेऊन या जागेवर आता मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्र सुरू केले असं पत्रकारांकडून समजतंय आणि मोठी टाईट फिल्डिंग सध्या संजय काका पाटील यांनी लावलेले. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर रोहित पाटील यांच्या पाठीमागे कुठेतरी सहानुभूती आराराबांची आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या ज्यावरच खरं तर रोहित पाटील यांच्या मातोश्री सुमनताई पाटील गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या होत्या. पण आता जर बघितलं तर शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये संजय काका पाटील यांच्याकडून खूप मोठा पैशांचा वापर झालेला आहे असं तिथले आपल्याला लोकसूत्र माहिती सांगतायत. आणि मोठी टाईट फिल्डिंग, मॅन टू मॅन फिल्डिंग संजय काका पाटील यांनी लावलेली दिसते. त्यामुळं रोहित पाटील यांच्यासाठी वाटत असलेली सोपी लढाई कुठंतरी कडवी केलेली आहे संजय काका पाटील यांनी. पण रोहित पाटील हेच जिंकतील असं सध्या तिथलं वातावरण अनेक पत्रकार किंवा जे सूत्रांकडून आपल्याला समजत आहे. ओके. त्यानंतर पुढचा म्हणजे शेजारचाच मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ. खानापूर आटपाडीमध्ये बघायचं झालं तर शिंदेच्या शिवसेनेचे सुहास बाबर आहेत, त्यांच्या विरुद्ध शरद पवार यांच्या पक्षाकडून आहेत वैभव पाटील आणि अपक्ष उमेदवार आहेत राजेंद्र अण्णा देशमुख. म्हणजे 2 उमेदवार हे माजी आमदारांचे पुत्र आहेत, चिरंजीव आहेत आणि एक उमेदवार हे स्वतः माजी आमदार आहेत. अशी ही लढत होतीये. या लढतीमध्ये कारण प्रतिष्ठित लोक आहेत, या लढतीमध्ये कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? खानापूर हा मतदारसंघ खरं तर पाण्याच्या दुर्भिक्षासाठी ओळखला जातो. टेंबू योजना असेल किंवा तिथली जी बेरोजगारी आहे या मुद्द्यांवरती तिथलं राजकारण होत असतं. पाण्यावरती जास्तीत जास्त तिथलं राजकारण होतं. आता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मतदारसंघामधील पाणी आणल्याचं श्रेय त्यांनी अनिल बाबरांना दिलं. पण त्याच वेळेला वैभव पाटील यांनी मध्यंतरी असं स्टेटमेंट दिलं की या सगळ्या पाणी आणण्याच्या प्रोसेसमध्ये, टेंबू योजना कार्यान्वित करण्याच्या प्रोसेसमध्ये तालुक्यामधील किंवा विधानसभा मतदारसंघामधील अनेक नेत्यांचा त्यांच्यामध्ये सहभाग आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे जे वडील आहेत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा देखील उल्लेख केला. आणि अशी 2 जे माजी आमदार आहेत त्यांच्या चिरंजीवांची लढत या मतदारसंघामध्ये आलेली आहे. सुहास बाबर यांना कुठेतरी अनिल बाबर यांच्या सहानुभूतीचा फायदा होईल असं बोललं जात आहे. पण त्याच वेळेला त्यांना राजेंद्र देशमुख यांच्या वोट डिव्हिजनला देखील सामोरं जावं लागणार आहे. कारण सुहास बाबर यांची जी आटपाडी भागातली मतं आहेत ती राजेंद्र देशमुखांकडून फुटली जाण्याची शक्यता आहेत आणि त्याचा फटका सुहास बाबरांना कुठेतरी होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे सरप्राइझिंगली म्हणावं लागेल मला, याचा फायदा वैभव पाटील यांना होईल. कारण जो तासगाव साईडचा विसापूर सर्कल जे आहे जे समजलं जातं त्या सर्कल मधलं ऐन टायमिंगला वैभव पाटील हे मतदान आपल्या बाजूने वळवतात. कारण वैभव पाटील यांचे जे पै पाहुणे ते त्या भागामधले आहेत आणि त्या भागातलं मतदान प्लस आटपाडी मधले फुटलेलं मतदान असं सगळं जर आपण बघितलं तर कॅल्क्युलेशनच्या बळावरती वैभव पाटील पुढे दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोपीचंद पडळकर जे की बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांनी वैभव पाटील यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे हे असं सगळं कॅल्क्युलेशन असल्या कारणानं सध्याच्या घडीला पेपरवरती तरी वैभव पाटील हे जड दिसत आहेत. पण सुहास बाबर यांना देखील सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो आणि त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये अनिल बाबरांच्या पुण्याईचा कुठेतरी फायदा मिळेल असं बोललं जात आहे. म्हणजे पडळकरांचा पाटलांना सपोर्ट हे फार सरप्राइझिंग आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे की कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी बघायला गेलं तर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आहेत जे पतंगराव कदमांचे पुत्र आहेत आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आहेत. ही दुहेरी लढत आहे. या लढतीमध्ये काय असेल चित्र? पलूस कडेगाव हा डॉक्टर विश्वजित कदम जे पतंगराव कदमांचे चिरंजीव आहेत त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. सगळ्यात हायेस्ट मताधिक्यानं निवडून येणारे उमेदवार म्हणजे विश्वजित कदम जे की खूप मोठ्या मताधिक्यानं 1,00,000-1.5 लाख मतांनी ते दरवेळेस निवडून येत असतात. या वर्षी सुद्धा या निवडणुकीत सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नेटवर्क गावोगाव पिंजून काढलेले विश्वजित कदमांनी मॅन टू मॅन भेटलेले आहेत. त्यामुळं ही निवडणूक अर्थातच विश्वजित कदम यांच्यासाठी सोपी असणार आहे. पण यावेळेस गेल्या वेळेसपेक्षा मताधिक्य कमी असेल असं पत्रकारांकडून सांगण्यात येते. त्याचं कारण म्हणजे संग्रामसिंह देशमुख यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावलेली आहे. महायुतीकडून संपूर्ण ताकद ही संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठी उभी राहिलेली आहे. पण जर आपण थेट मतदानाच्या दिवशीचं जर वातावरण बघितलं तर विश्वजित कदम यांच्याच बाजूने 100% दिसते आपल्याला. अच्छा.
त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे 32 शिराळा विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी दिली आहे, जे तिथले विद्यमान आमदार सुद्धा राहिलेले होते, आणि त्यांच्या विरुद्ध आहेत भाजपचे सत्यजित देशमुख. दोन्ही घराणी तशी तगडी घराणी आहेत, दोन्ही उमेदवार तगडे उमेदवार आहेत. आता या उमेदवारांचं भवितव्य काय असेल? शिराळा मतदारसंघामध्ये आता मला असं वाटतंय की किंग मेकर ठरणार आहेत सम्राट महाडिक. त्याचं कारण असं आहे की सम्राट महाडिक हे बरेच कालावधी झाले इच्छुक आहेत, पण त्यांना प्रत्येक वेळेस नाराज केलं जातं, कधी महायुतीकडून केलं जातं, कधी महाविकास आघाडीकडून केलं जातं. त्यामुळे सम्राट महाडिक हे आपली ताकद त्यांना बीजेपीकडून अर्थात त्यांना माघार घ्यायला लागली, पण बंडखोरी शमवावी लागली, त्यांना थांबावं लागलं, पण ते आपली ताकद मानसिंगराव नाईक यांच्या पाठीमागे उभं करतील असं एक चित्र सध्या तरी दिसते, अशी एक शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे मानसिंगराव नाईक यांचं पारडं सध्याच्या घडीला तगडं दिसतंय, कारण मानसिंगराव नाईक हे विद्यमान आमदार राहिलेले, संस्था पातळीवर त्यांचं राजकारण खूप असतं आणि संस्था पातळीवर त्यांचा लोकांशी खूप संपर्क आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तिथं अर्थातच मानसिंगराव नाईक हे थोड्याफार प्रमाणात फाईट असले नक्की आपल्याला म्हणायला लागेल, कारण सत्यजित सिंह देशमुख हे सुद्धा तितकेच तगडे नेते आहेत. त्यामुळे मानसिंगराव नाईक सध्याच्या घडीला पत्रकारांकडून जी माहिती मिळते किंवा मतदान दिवशीचं जो वातावरण दिसतंय त्याच्या अर्थी मानसिंगराव नाईक यांचं किंचितचं प्रमाणात वातावरण हे पारडे हे जड दिसते आपल्याला. नक्कीच आहे. त्यानंतर पुढचा आहे मतदारसंघ जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जाणारा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. शरद पवारांच्या पक्षाकडून अर्थात राष्ट्रवादीचे जयंत पाटील आहेत, त्यांच्या विरुद्ध आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील. दोन्ही पाटील आहेत, पण काय वाटतंय जयंत पाटीलांसाठी ही निवडणूक सोपी आहे? अर्थातच मयुरी, जयंत पाटील यांच्यासाठी खरं तर प्रत्येक वेळेसच निवडणूक सोपी असते, कारण त्यांची जे एक मॅनेजमेंट किंवा सेटलमेंट स्किल आहे ते दरवर्षी लावतात. म्हणजे मिरज आणि सांगलीचा मतदारसंघ लूज सोडायचा आणि स्वतःचा सिक्युअर करायचा असं राजकारण तिथं असतं, असे तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे. पण जर बघायला गेलं तर निशिकांत पाटील हे मूळचे बीजेपीचे आहेत, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवावी लागते. आता निशिकांत पाटील खरं तर प्रयत्न करतायत, म्हणजे स्वाभिमानीचे राजू शेट्टींच्या माध्यमातून जैन मतदार आपल्या बाजूला कसा वाढवता येईल अशी त्यांची जुळवाजुळव समीकरणं सुरू आहेत. पण सदाभाऊ खोत आणि नांदराव पवार यासारखी जे नेते आहेत ते मात्र काही थेटपणे निशिकांत पाटील यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाही आहे. आणि अर्थातच जयंत पाटील यांचा प्रचंड ताकद आहे मतदारसंघामध्ये, लोकसंपर्क तगडा आहे, त्यांचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जयंत पाटील अर्थातच तिथून विजय होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. ठीक आहे. सांगली जिल्ह्यातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे. सांगलीचं भौगोलिक क्षेत्रफळ बघायला गेलं तर ते आयताकृती कुठेतरी राहिलेलं आहे. म्हणजे या विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कोपऱ्यावरच्या जर का पोहोचायचं असेल तर खूप मोठा प्रवास, एक 150-200 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. विशेष भारीले ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट केलेला होता त्यावेळेस त्या ग्राउंड रिपोर्ट मधून जी रियालिटी आपल्याला दिसलेली आहे ती सुद्धा आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आणतोय. इतर राजकीय जाणकार असतील त्यांच्याकडून सुद्धा हे एक्झिट पोल आपण घेतलेले आहेत. आता शेवटचा विधानसभा मतदारसंघ राहिलाय तो म्हणजे जत विधानसभा. या ठिकाणी बघायला गेलं तर काँग्रेसचे विद्यमान आमदार जे होते विक्रम सावंत यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरुद्ध आहेत भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि भाजपमधूनच बंडखोरी केलेले अपक्ष तमनगौडा रवी पाटील हे 3 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता काय वाटतंय कोण विजयाचा गुलाल उधळेल 23 तारखेला? मयुरी, जत हा पूर्ण दुष्काळी विधानसभा मतदारसंघ आहे. कर्नाटकच्या बाउंड्रीवरती तो आहे. आता ज्या अर्थी कर्नाटकच्या बाउंड्रीवरची जी गावं आहेत त्या गावांमध्ये कर्नाटक सरकारकडून पाणी पोचलं, पण जतमध्ये महाराष्ट्र सरकारकडून पाणी पोचलं नाही अशी तिथल्या लोकांची एक भावना, आणि पाण्याच्या मुद्द्यावरती तिथलं राजकारण होतं बऱ्यापैकी. गोपीचंद पडळकर यांना खास अपॉइंट केलेलं आहे धनगर मतांसाठी. म्हणजे अर्थातच ते सगळ्यांना दिसतच आहे, त्यांना धनगर मतांसाठीच अपॉइंट केलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये एक किंग मेकरची भूमिका बजावणार आहेत किंवा वोट डिव्हिजन ज्यांच्यामुळे होणार आहे असे तमनगौडा रवी पाटील यांच्यामुळं या वोट डिव्हिजनचा फायदा आता हा कोणाला होणार? म्हणजे विलासराव जगताप देखील आहेत, हे सगळे जे नेते आहेत त्यांचं जे पोलरायझेशन मतांचं आहे ते कुठं होणार हे सगळं डिसाईड करणारी पुढची गणित. भूमिपुत्राचा मुद्दा इथं स्ट्रॉंग आहे आणि त्या भूमिपुत्राच्या मुद्द्यावर सध्याच्या घडीला विक्रम सावंत यांचं
आपल्याला जरी वातावरण दिसत असलं काही काळापूर्वी, पण मतदाना दिवशी मात्र त्या पाण्याच्या मुद्द्यामुळे काहीतरी थोडेफार इकडे तिकडे फिरण्याची शक्यता आहे. पण धनगर मतांचं वोट डिव्हिजन, तमनगौडा पाटील यांचं पोलरायझेशन, या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर जर बघायचं गेलं तर ही कॅल्क्युलेशनच्या आधारावर पत्रकारांच्या मते विक्रम सावंत निसटतील असं बोललं जात आहे. ओके, तर हे होतं विशेष भारीने केलेलं एक्झिट पोल, त्याचं विश्लेषण. पण तुम्हाला सुद्धा तुमची मतं सांगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला काय वाटतं या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या तिथे कोण आमदार होईल तुमच्या मते? तुमचे अंदाज तुम्ही आम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज जर पाहायचे असतील तर विशेष भारीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.